नमस्कार पर्यटक प्रेमींनो, मी माही खरा तुमचं स्वागत करते माझी गोष्ट व्लॉग्समध्ये. तर आज मी आले आहे एका अत्यंत प्रेरणादायक ठिकाणी. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या घरी. इथे येणं म्हणजे खरंच एक ऐतिहासिक आणि भावनिक क्षण आहे. स्त्री शिक्षणाची क्रांती जिथून सुरू झाली ते गाव म्हणजेच नायगाव. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात वसलेलं हे एक छोटं गाव आजही इतिहासाची एक अमूल्य ओळख जपून आहे. कारण इथेच भारतातील पहिल्या शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला होता. तीन जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाईंचा जन्म खंडोजी नेवसी पाटील यांच्या शेतकरी कुटुंबात झाला. त्या काळात मुलींना शिक्षण देणं म्हणजे समाजाच्या विरोधात जाणं, पण पुढे जाऊन ह्याच मुलीने इतिहास घडवला. नायगावच्या ग्रामीण वातावरणात मोठ्या झालेल्या सावित्रीबाई यांना शिक्षणाची पहिली ओळख त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यामुळे मिळाली. त्यांनी केवळ शिक्षणच घेतले नाही, तर स्वतः शिक्षिका बनून अनेक मुलींच्या आयुष्याला दिशा दिली. सावित्रीबाई फुले यांच्या घराचा पूर्णपणे आढावा घेऊन, तेथील प्रत्येक भिंतीचा, कान्याकोपऱ्याचा आढावा घेऊन आम्ही निघालो पुढच्या दिशेस. पुढे आम्ही पाहणार होतो शिल्पसृष्टी. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर असणारी ही शिल्पसृष्टी. त्या शिल्पसृष्टीच्या शेजारी एक संदेश लिहिला होता. त्या संदेशामागं त्या घटनेची पार्श्वभूमी होती. हे पाहून मनात अजूनच प्रेरणा मिळाली. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, स्त्री शिक्षण हे फक्त अधिकार नाही, तर समाजाचा आत्मा आहे. हे शिकवण देणारी सावित्रीबाईंची कर्मभूमी आणि जन्मभूमी म्हणजे नायगाव. सावित्रीबाई फुलेंच्या या पवित्र घराला भेट देणं हे माझ्यासाठी खूप प्रेरणादायक अनुभव ठरला. अशाच प्रेरणादायी ठिकाणी पुन्हा भेटूया. बाय.